विजय नाहटा फाउंडेशन मार्फत शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या वतीने वाशी, सांडपाडा, जुईनगर, नेरूळ, सिऊड, नेरूळ पूर्व, बेलापूर येथील पारसी खील या ठिकाणी वृक्षारोपण करून शेकडो झाडे लावण्यात आली। तसेच शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच विजय नाहटा फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे देखील वाटप करण्यात आले। वेगवेगळ्या भागात वृक्षारोपण करून पर्यावरणाचे वातावरण निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी सांगितले। पुणे विद्यार्थी गृह ही संस्था राज्यामध्ये आणि देशामध्ये अतिशय ज्याला आपण रेप्युटेड म्हणतो अशा प्रकारची संस्था आहे। 115 वर्ष झाली या संस्थेला स्थापन होऊन आणि सातत्याने त्यामध्ये काम करणारी अनेक जी मंडळी होती, अण्णासाहेब असतील किंवा नंतर किंजवडेकर सरांसारखे लोक असतील, यांनी घरदार सोडून संस्थेसाठी काम केलं, निरपेक्ष भावनेने काम केलं। म्हणून अतिशय उत्तम शिक्षण देणारी, अतिशय शिस्तीची आणि अतिशय चांगल्या वास्तूमध्ये या संस्थेच्या वेगवेगळ्या ठिकाणी शैक्षणिक संस्था आणि इतर अलाइड संस्था त्यांच्या आहेत आणि त्या सगळ्यांचं काम अतिशय चांगलं चाललेलं आहे। या ठिकाणी 2500 मुलं शिक्षण घेतात। या संस्थेशी माझा कमिस्टर असल्यापासून म्हणजे जवळजवळ 17-18 वर्षापासून संबंध आहे आणि या संस्थेचं काम बघून जे जे शक्य असेल ते सहकार्य करण्याचा आम्ही आतापर्यंत त्यांना प्रयत्न केला, सेवाभावाने केलेला आहे। ही संस्था नव्या मुंबईला भूषण आहे आणि म्हणून माझे सहकारी आमचे शहर प्रमुख विजयजी माने यांनी या शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून या सगळ्या मुलांना एक शिक्षणासाठी उपयोगी अशा प्रकारच्या साहित्याच्या वाटपाचा आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता। अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी आणि शिक्षण संस्थेची सगळी मंडळी, टीचर, आपले सर आहेत, या सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घेऊन हे कार्यक्रम यशस्वी केले। त्यांना खूप खूप त्यांचे आभार मानतो, खूप खूप शुभेच्छा देतो आणि या सगळ्या विद्यार्थी मित्रांना पहिल्या दिवशी आम्ही सगळ्यांनी मिळून खूप शुभेच्छा दिलेल्या। त्यांचं आयुष्य खूप उत्तरोत्तर त्यांचं चांगलं करिअर घडो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या संस्थेला, या शैक्षणिक संस्थेला कुठल्याही प्रकारचं सहकार्य लागलं तर आम्ही 24 तास उपलब्ध आहोत अशा प्रकारचं आश्वासन। काय झालं, आता पाऊस नेमका सुरू झालेला आहे आणि उशीर झाला तर मग थोडे अडचणीचं होतं, म्हणून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची शिवसेनेच्या अशी विनंती होती की वेगवेगळ्या भागामध्ये आपण वृक्षारोपण करून लोकांमध्ये पर्यावरणाचं एक वातावरण निर्माण करावं। म्हणून आज सकाळी 8 वाजल्यापासून वाशी असेल, सांडपाडा असेल, जुईनगर असेल, नेरूळ असेल, सिऊड असेल, पारसी खील असेल, बेलापूर असेल, सगळीकडे सगळ्या भागामध्ये बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं शास्त्रोक्त माहिती घेऊन कुठल्या प्रकारची झाडं उपयोगी आहेत आणि कुठल्या प्रकारची झाडं जिवंत राहतील याची माहिती महापालिकेकडे घेऊन सगळीकडे आम्ही शेकडो वृक्षाचं आज रोपण केलेलं आहे आणि पर्यावरणाचं महत्त्व लोकांना कळावं याचा हा त्याच्या मागचा उद्देश आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई।